मित्रांनो, माझे नाव सुनील आहे. ही स्टोरी माझी आणि माझ्या भाऊजीच्या बहिणीसोबत घडलेली स्टोरी आहे. ही एक खरी माझ्यासोबत घडलेली स्टोरी आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, ही घटना आजपासून 5-6 महिन्यापूर्वीची आहे. मी नवीन जॉब करत होतो आणि आमच्या घरात मी आणि माझे आई-वडील आणि एक बहीण नागपूरमध्ये राहत होतो. माझ्या बहिणीचे नाव पूजा आहे आणि ती माझ्यापेक्षा मोठी आहे. त्यामुळे घरचे तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधत होते. काही दिवसांनी त्यांना एक चांगला मुलगा पण सापडला होता आणि त्याचे नाव होते निखिल. निखिल जीजू त्यांच्या कुटुंबाबरोबर नॉयडामध्ये राहत होते आणि दीदी आणि जीजूंचा 1 महिन्यानंतर साखरपुडा ठरला होता. तर सर्व लोक त्या तयारीमध्ये लागले होते. मग हळूहळू तो दिवस पण जवळ आला होता आणि रविवारी 11 वाजता जीजूचे पूर्ण कुटुंब आले होते. त्यांची आम्हाला ओळख करून दिली तेव्हा समजले की जीजूच्या बरोबर त्यांची आई, वडील, काका, काकी, मामा आणि मामी आणि त्यांची मुलगी पौर्णिमा पण होती. तिचे वय पण माझ्या इतके होते आणि तेव्हा ती पूर्ण कार्यक्रमामध्ये माझ्याजवळ उभी होती. त्या दरम्यान आमच्यामध्ये चांगली मैत्री जमली होती आणि जेव्हा सर्व लोक जाऊ लागले होते तेव्हा पौर्णिमा मला म्हणाली, माझी मैत्री पसंत आली असेल तर घरी जरूर या. मग ते सर्व लोक निघून गेले होते आणि मग दुसरा दिवस मला पप्पांनी सांगितले की तू जीजूच्या घरी जाऊन लग्नाची तारीख ठरवून ये. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता निघालो होतो आणि 9 वाजेपर्यंत तिथे पोहोचलो होतो आणि तेव्हा मला घ्यायला जीजू आले होते आणि मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. मी हॉलमध्ये बसलो होतो आणि मला चहा वगैरे दिला. मग मी त्यांना लग्नाची तारीख विचारली तर जीजूची आई म्हणाली, तू माझ्या भावाच्या घरी जाऊन ये. तारीख तोच ठरवून देईल. 5 महिन्यानंतरची जी चांगली तारीख असेल ती ठरवून ये. मग मी आणि जीजू त्यांच्या मामाच्या घरी गेलो आणि तेव्हा पौर्णिमा तिथे बाहेर उभी होती आणि मला पाहून ती गालात हसू लागली होती. आम्ही आतमध्ये गेलो. मग आत जाऊन मामाने आम्हाला डिसेंबरच्या 3 तारखा सांगितल्या आणि म्हणाले की तुम्हाला जी चांगली वाटत असेल ती ठरवा आणि आम्हाला सांगा. मग मी आणि जीजू तिथून जायला निघालो होतो तर त्यांच्या मामाने त्यांना अडवले आणि जीजूला म्हणाले, तू थांब, माझं एक काम आहे तुझ्याकडे. आणि मला म्हणाले, पौर्णिमा तुला सोडते. मग मी तिच्याबरोबर स्कूटीवर बसलो आणि रस्त्यामध्ये एका हॉटेलच्या बाहेर तिने स्कूटी थांबवली आणि कॉफी घेऊ म्हणाली. आम्ही तिथे कॉफी घेतली आणि तिने मला स्टेशनला सोडले. मग मी माझ्या घरी आलो. 3 महिन्यानंतर नवरात्री सुरू झाली आणि तेव्हा मला एक दिवस अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि मग समजले की तो पौर्णिमाच्या मामाचा होता. त्यांनी म्हणाले की पौर्णिमाला गरबा खूप पसंत आहे, तर तू तिला फिरवून ये. मग मी त्यांना हो म्हणालो आणि संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या घरी पोहोचलो. पौर्णिमाची अजून तयार चालू होती आणि मामा-मामी तयार झाले होते आणि आरतीसाठी जात होते आणि जाताना त्यांनी मला म्हणाले की पौर्णिमाला पण आरतीसाठी घेऊन ये. मग ते निघून गेले. काही वेळाने पौर्णिमा तयार होऊन आली आणि तिला पाहून मी एकदम चकित झालो. ती एकदम मस्त माल दिसत होती. मग मी तिला पाहत राहिलो आणि तिने मला म्हणाली की मी कशी दिसत आहे. तर माझ्या तोंडून निघाले की तू एकदम मस्त दिसत आहेस. मग ती हसू लागली आणि मग आम्ही आरतीला जायला निघालो. ती रस्त्यामध्ये मला एकदम चिटकून बसली होती आणि त्यामुळे मला तिचा स्पर्श होत होता आणि मला प्रेमाची धुंद चढू लागली. आणि नंतर मामांनी सांगितले म्हणून मी तिला घेऊन गरबाच्या ग्राउंडवर घेऊन आलो. मग आम्ही तिथे 2 तास गरबा खेळलो आणि मग मी तिला जवळ एका पार्कमध्ये घेऊन गेलो जिथे आमच्यासारखे एक कपल बसले होते आणि ते बऱ्याच वेळापासून प्रेम करत होते. ते पाहून मी आणि पौर्णिमा एकमेकांकडे पाहू लागलो होतो आणि मग मी तिला मिठी मारली आणि किस करू लागलो. ती पण मला साथ देत होती. तिने मला काही पण बोलली नाही आणि मी पुढे जाऊ लागलो तेवढ्याच तिने मला थांबवले आणि मी थोडा नाराज झालो. मग मी तिला तिच्या घरी सोडले. रात्री तिला मेसेज केला की मला तू खूप आवडतेस. ती म्हणाली, मला तू आवडत नाहीस ना. मी म्हणालो, का बरं, काय कमी आहे माझ्यात. तर ती म्हणाली, तू खूप वाईट आहेस. मी म्हणालो, मी काय वाईट केलं सांग बरं. तर ती म्हणाली, काल तू खूप पुढे जाऊ लागला होतास ना म्हणून. मी म्हणालो, मग काय झालं, प्रेमात हे तर घडतच असतं ना. ती म्हणाली, पण मी तुझ्यावर प्रेम करतच नाही ना. मी म्हणालो, मला माहीत आहे, मी तुला खूप आवडतो. ती म्हणाली, नाही आवडत मला तू. मी म्हणालो, असं का, उद्या बघ आता तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही ते. ती म्हणाली, ठीक आहे, ये उद्या. नंतर आम्ही खूप गप्पा मारल्या आणि मग दुसऱ्या दिवशी मी परत तिच्या घरी गेलो आणि आम्ही आरतीला गेलो. आरती झाल्यावर तिला घेऊन तिच्या घरी गेलो. मी माझ्या घरी जायला निघालो होतो तेवढ्यात ती म्हणाली, जरा माझ्याबरोबर चल, काही काम आहे.
मग मी तिच्या मागे मागे गेलो. ती मला तिच्या रूममध्ये घेऊन आली आणि ती म्हणाली, आता काय करायचे आहे ते करून घे. मी आता फक्त तुझीच आहे. मग हे ऐकून मी खुश झालो होतो. मी तिला घट्ट मिठी मारली आणि किस करू लागलो. ती पण मला साथ देत होती. मी म्हणालो, एवढी का गडबड करत आहेस? तर ती म्हणाली, अरे माझे आई पप्पा कधी पण येऊ शकतात आणि मला उगीच वेळ वाया घालायचा नाही. खरंच खूप छान वाटत होतं. तो क्षण खूप भारी होता. मन खूप खुश होतं आणि तिला म्हणालो, लई मस्त आहेस यार तू. मी खुश झालो होतो. ती म्हणली, मला आता कसं तरी होत आहे. मी म्हणालो, काय होत आहे? ती म्हणाली, मग वाट कसली पाहत आहेस? माझ्यावर प्रेम कर. मी म्हणालो, माझ्यापेक्षा तुला लईच घाई आहे ग. तर ती म्हणाली, आता आई पप्पा कधी पण येऊ शकतात. मी म्हणालो, येऊ दे ना, मग काय होतंय? अरे त्यांनी पाहिलं तर माझं लग्न लावून देतील. मी म्हणालो, लावू दे ना, मी तयार आहे तुझ्यासोबत लग्न करायला. ती म्हणाली, तू तयार आहेस, पण आपल्याला असे अवस्थेत बघून त्यांना काय वाटेल? मी म्हणालो, काही नाही होत. ती म्हणाली, काय भारी वाटत आहे यार, तुला काय सांगू. मी म्हणालो, तुला कसं प्रेम करायला आवडतं? तर ती म्हणाली, कसं पण कर, पण मला खूप प्रेम कर. तिच्यावर माझे खूप प्रेम होते आणि आम्ही त्या दिवशी खूप मजा केली आणि बाहेर जाऊन मस्त कॉफी पिली. मित्रांनो, तो टाईम खूप भारी होता. तो टाईम कधीच पुढे जाऊ नये, तसाच थांबून राहावा, असे मला वाटत होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.